हांव आसा आयज आडपय ह्या गांवांत मडकय मतदारसंघात। आता आमी आडपय आसले तेन्ना ढवळीकराची प्रेस कॉन्फरन्स पळयली। ती प्रेस कॉन्फरन्सान तो खूब गजाली उलयलो। ते लायटीचे लोकांचे डॅमेज जाला, घरातले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स असले ते डॅमेज जाला, कित्याक जाला, पत्रे लागले आनी कितें खूब गजाली उलयलो तो। पूण तेतून उलयताना तो आनी एक तेणी विषय काढलो, तो म्हटल्यार आरजी पक्षाचो। त्याचे नाव तेणी घेवंक ना, पण तो पयलीं म्हणपाक लागलो की एक पक्ष आसा, मागीर म्हणपाक लागलो की तेका आपूण पक्ष मानिना, तो एक एनजीओ आनी तेंचे काम करपाची स्टायल आसा ती एनजीओ प्रमाणे आसा म्हणून, आपूण तेंका पक्ष मानिना म्हणून। आनी हे स्टेटमेंट हेच्या पयलीं ढवळीकरान खूब फावटी केल्ले आसा। हांव ढवळीकराक इतलेंच सांगपाक सोदतां, तो आतां जाणटो जाला, म्हातारो जाला, जशे जशे लोक जाणटे जाता तशे ब्रेनाचेर इफेक्ट जाता, याददाश्त कमी जाता, थोड्यांची स्मरणशक्ती वयता, थोड्यांचो ब्रेन रॉंग डायरेक्शनान चलपाक लागता। हेतूंतले कितें ना कितें तेका जाला आसतलें। जर तेका जावंक ना आनी तो सगळे आपल्या शुद्धीन जर उलयता, मन बुद्धी सारकी दवरून जर तो उलयता, जाल्यार तेणे आयच्या आयज वचोन इलेक्शन कमिशनान कंप्लेंट घालची की एक एनजीओ हेने 2022चे इलेक्शन कंटेस्ट केला आणि एक आमदार निवडून हाडला इल्लिगली, अनकॉन्स्टिट्युशनली। म्हणजे जो पक्षच ना, एनजीओन एका इलेक्शन कंटेस्ट केले आणि त्यांचो आमदार बसला आणि ते आपली पार्टी आसा म्हणून सांगता। आणि आता परते तेंच्यांनी पार्टीच्या नावाचेर फुटबॉल सिम्बॉल घेतलो आणि इलेक्शन कमिशना कडल्यान तेंच्यांनी स्टेट रेकॉग्नाइज पार्टी म्हणून तेंच्यांनी करून घेतले अनकॉन्स्टिट्युशनली। आणि ह्या पार्टीन परते 2 सिटां दवरून परते तेंच्यांनी फुटबॉल सिम्बॉलाचेर लोकसभा इलेक्शन कंटेस्ट केले। म्हणून ढवळीकरान जाता तितले बेगीन आयज ना जाल्यार फाल्यांच्या भितर तेणे वचोन हे कंप्लेंट इलेक्शन कमिशना कडेन तेणे वचोन कमिशनरा कडेन वचोन तेणे फायल करची आणि रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन अनकॉन्स्टिट्युशनली इल्लिगली इलेक्शन कंटेस्ट केला म्हणून तेणे थंय इलेक्शन कमिशनाक सांगचे। कित्याक जेका तो पक्ष मानिना, जेका तो पार्टी मानिना, आयज तेच सो कॉल्ड तेंच्या एनजीओन इलेक्शन जिखोन एक आमदार हाडलो आनी तो सांगता की त्या आमदाराक, म्हणजे तो पॉयंट मारता की विरेश बोरकाराक असेंब्लीचे रूल खबर ना। हांव तें मागता तेया कडेन की पयलीं म्हटल्यार तूं विरेश बोरकर जो आरजीचो एमएलए म्हणून भितर आसा, जेका तूं पार्टी मानिना, तेचे पयलीं डिस्क्वॉलिफिकेशन पयलें घाल। फर्स्ट सभापतीक तूं तवडकर आयज जो तुका हालीं क्लोज जाल्लो आसा त्या तवडकराक लेटर कर आनी तेजे डिस्क्वॉलिफिकेशन पयलीं करून घे। आनी दुसरें म्हटल्यार जर तें जायना जाल्यार विरेश बोरकर असेंब्लीन रूल फॉलो करिना म्हणून आनी एक लेटर कर आनी तेजेर कडक कारवाई करची जावची म्हणून तूं थंय सभापतीक सांग। आमकांय कळपाक जाय की हो जाणटो कितलो तकलेन आसा काय तकलेन सुटला तो। हेंकां दिसता कितें एवरी पार्टी ना जाल्यार प्रत्येक मनीस हेंच्या कडेन हाजी करतलो, हेंच्या कडेन लाचारी करतलो, हेंच्या कडल्यान पत्रे घेतलो, हेंच्या कडल्यान चिरे घेतलो, रेंव घेतलो आनी वोगी रावतलो म्हणून। आमी तुज्या कडल्यान पत्रे व्हरपाक येवंक ना, तुजी रेंवूय व्हरपाक येवंक ना, तुजे चिरेय व्हरपाक येवंक ना। पूण एक तुका सांगता, आयज जे आरजी हांगा काम करता ह्या मतदारसंघात ना जाल्यार फोंडा तालुक्यात स्पेशली, हे पळोवन तूं भियाल्लो आसा। कित्याक प्रियोर तुज्या भावाचो जो गट तूं म्हणटालो, जो 2 फावटी आतां पडला, तो थंय आरजीक भियाल्लो आहा। तूं हांगा मडकय मतदारसंघात तेंकां आरजीक भियाल्लो आहा। एकूच सांगपाक सोदता तुका की जसो जसो तूं जाणटो जातलो तितलो आरजी तुका पिसो करीत रावतली। आमचें एक स्वप्न आसा, आमी खरें सांगता, काळजांतल्यान आमचें स्वप्न आसा की सुदीन ढवळीकराक ह्या मडकयच्या रस्त्याचेर पिसो कसो भोंवताना आमकां पळोवपाक जाय। ते चिरे, ते पत्रे, ते रेंव हे दाखयत भोंवता पळय, हें आमकां पळोवपाक जाय। आनी आमी नवदुर्गे माते कडेन मागलेलें आहा की ज्या मनशान हांगा लोकांक लाचार करून दवरला, ज्या मनशान लाचारी प्रमोट केला, जो मनीस स्वताक आपूण देव म्हणटा आनी दरबार बरयता, ह्या मनशाक कितें ती अद्दल घडय आनी ती अद्दल घडोवपाक रेव्होल्युशनरी गोवन्साचे जे क्रांतिकारी हांगा भुरगे वावरता तेंकां ताकद दी। आनी एक ना एक दीस ह्या सुदीन ढवळीकराक ह्याच मडकयच्या रस्त्याचेर पिसो जावन तेका भोंवडय। हो दीस बेगीन येतलो। रेव्होल्युशनरी गोवन्साचें काम हें चालूच आसतलें। जर सुदीन ढवळीकरा कडेन कापास्ताद आसा जाल्यार
तो म्हणटा त्या एनजीओचेर म्हणजे रेव्होल्युशनरी गोवन्साचेर त्यांनी कंप्लेंट घालची आणि इलिगली अनकॉन्स्टिट्युशनली आम्ही इलेक्शन कंटेस्ट केला आणि एक MLA घातला म्हणून आमकां डिस्क्वॉलिफाय करचे. देव बरें करूं.